हात जोडले, आभार मानले की अगं बाई तुझ्यामुळे आमच्या बछड्यांना इतके दिवस आम्ही म्हणतोय की आमची बछडी इतकी सुरक्षित, इतकी सुखी, इतकी हसत खेळत कशी असतात, तू त्यांची काळजी घेतलीस का? आता बकरीच्या कुटुंबामध्ये आणि वाघाच्या कुटुंबामध्ये दोस्ती झाली, नातं तयार झालं, शेजार धर्म तयार झाला आणि आता बकरीचे बछडे सुद्धा वाघाच्या बछड्यांसोबत खेळायला लागले, गुहेत यायला जायला लागले, वाघाला मामा म्हणायला लागले. कधी कधी वाघ आपल्या पाठीवरनं बकरीच्या बछड्यांना सैर जंगलातली करत होता. एके दिवशी असाच वाघ बछड्यांना पाठीवर घेऊन जंगलात जात असताना घडलं काय, वरून जाणाऱ्या गरुडाने बघितलं. गरुड खाली उतरला, म्हटलं अरे काय नजारा आहे की वाघाच्या पाठीवर आपण बकरीचे बछडे बघत आहोत. गरुड गरुड खाली उतरला आणि त्या बकरीकडे गेला आणि म्हणाला, अगं बकरी मी काय बघतोय, हे काय चित्र आहे, अगं तुझी बछडी वाघाच्या पाठीवर कशी? बछडीने घडलेली सगळी घटना सांगितली की बाबा रे असं असं झालं, ती बछडी भुकेसलेली होती, मी पाना पाजला होता, वाघाला फार त्याच्याबद्दल आभार कृतज्ञता वाटली, तेव्हापासून आमचं नातं जुळलेलं आहे आणि ते माझ्या लेकरांना भाचा म्हणतात आणि माझ्या लेकरांचे ते मामा आहेत. काळजी किती घेतायत बघा बरं का. ते माझ्या लेकरांना मामा म्हणतायत, माझे लेकर त्यांना मामा म्हणतायत, काळजी घेतायत. कर भला सो हो भला, चांगलं केलं की चांगलं होतं देवा, आणि तू पण चांगलं कर, तुला पण कुणी पण चांगले भेटेल. गरुडाने मंत्र लक्षात ठेवला. 30 मास निघून गेले. एके दिवशी पावसाळा सुरू झाला, जंगलामध्ये पाऊस पडायला लागला. बघता बघता सगळीकडे पाऊस पाऊस पाऊस, पाणी पाणी पाणी, पूर 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 झाला. सगळीकडे पाणी, सगळ्या जंगलात जमिनीवर पाणी, खाली बिळांमध्ये पाणी जायला लागलं. जी जमिनीतली बिळं होती, एका जमिनीच्या बिळामध्ये उंदीर होता, उंदरांची पिलं होती. वरुण गरुड बघत होता, तो एका झाडाच्या फांदीवर थांबला होता. त्याने बघितलं की उंदराची पिलं ची 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 करतायत, नाकातोंडात पाणी चाललंय. गरुडाला आठवला बकरीचा शब्द, कर भला सो हो भला, कर्म चांगले केले पाहिजेत, आपण मदत केली पाहिजे. गरुड खाली उतरला पटकन आणि एका एका उंदराच्या पिलाला आपल्या चोचीतनं पटा 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 उचलायला लागला आणि झाडावर सुरक्षित ठिकाणी त्याने ठेवलं. काही वेळा त्याच्या लक्षात आलं की पाण्यात भिजल्यामुळे या सगळ्या बछड्यांना, या सगळ्या उंदरांच्या पिलांना थंडी वाजते, ते कुडकुडत आहेत. गरुडाला वाटलं यांची मदतच केली पाहिजे. गरुडाने आपले पंख पसरले आणि सगळी उंदराची पिलं आपल्या पंखाच्या खाली घेतली. पिलं त्या उभेला झोपी गेली. सकाळ झाली, दिवस उजाडला, सगळीकडे आकाश निरभ्र होतं. गरुडाला वाटलं आता धोका संपलेला आहे, आता आपणही उडून जावं. गरुडाने उडायचा प्रयत्न केला, पंख पसरायला लागला, पंखच पसरत, पंखच उडत नव्हते. काय झालं कळेना. गरुडाने इकडे इकडे बघितलं, अरे काय झालं, हे असं काय घडलेलं आहे. अगदी त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की रात्रभर ज्या उंदरांना आपण पंखाखाली घेतलं होतं, त्याच उंदरांनी पंख कुरतडले, पंख कापण्याचा प्रयत्न केला. गरुड तसाच दुःखी अवस्थेमध्ये कसा बसा त्या बकरीपर्यंत पोहोचला आणि म्हणाला, अगं बकरी तू सांगितलं होतंस की चांगलं केल्यावर चांगलं मिळतं. मी सत्कर्म करायला गेलो आणि बकरी बघ माझे पंख छाटले ग, माझं काय चुकलं. बकरीने शांतपणे सांगितलं, वाघ दादा, गरुड दादा,
अरे गरुडा, तुला लक्षात आलं नाही रे बाबा? अरे मी कुणाची मदत केली? अरे मी मदत वाघाची केली. वाघाने वाघाचे काळीज ठेवले आणि वाघ वाघासारखा वागला. अरे तू मदत उंदराची केलीस. उंदीर आपल्या अवकातीवर गेला. अवकात दाखवली उंदराने. त्यामुळे आणि माहितीये का उंदरांचं काय होतं? जहाज बुडतंय असं जर वाटलं तर सगळ्यात पहिली त्या बोटीतनं उड्या कोण मारतील तर उंदर मारतील. अशा उंदरांना आपण पुन्हा धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून इलाका तुम्हारा धमाका हमारा कर. या वाशिम यवतमाळ मध्ये ज्यांना सत्ता मत्ता दिली, या यवतमाळ मध्ये भल्या भल्यांची अवकात ज्या शिवसेनेने बनवली, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय करतंय. त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की अरे ज्याने तुम्हाला पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही त्याचे पंख छाटायला निघता. पण बदमाश हो, अरे फरक पडत नाही. एक अव्वल अस्सल शेतकरी असतो की नाही, तुम्ही धान्य चोरून न्याल, पेरण्याची कला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही शिल्लक सेना म्हणालात. अरे बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून जे इथे स्वागताला येत होते ना, जागा पुरत नव्हती. इथे जागा ही ताकद आहे आमची. हा सगळ्या भातपाईदांना सगळ्यांना जरांची अवकात दाखवली पाहिजे, गरज आहे. कारण आम्ही जाऊ द्या गोडीत घ्यावं म्हणतोय, पण यांना काही कळतच नाहीये. राजे हो, मला याचं भान आहे की मी वाशिम मध्ये आहे. त्या वाशिम मध्ये ज्या वाशिम मध्ये या शिवसेनेचं रोपटं ज्यांनी लावलं आणि महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, त्या वंदनीय बाळासाहेबांनीही कधी काळी इथे हजेरी लावली. आणि इथे बोलताना त्यांनी सांगितलं की वाशिमच्या पुढचा तालुका हा शब्द पुसून काढा आणि तिकडे जिल्हा लिहा. तो जिल्हा ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे जुलै 1998 ला हा जिल्हा तयार झाला. मी त्या जिल्ह्यात आहे. मला आनंद आहे की ज्या परिसरात ही सभा होते त्या परिसराचं नाव सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं नाव आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आता शिवसेनेचं काय होईल त्या सगळ्यांना कळलं पाहिजे. विशेषतः देवेंद्र फडणवीस ज्यांनी कपटीपणाचा कळस केला आणि जे शिल्लक सेना म्हणाले त्यांना कळलं पाहिजे. देवेंद्रजी, ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी या वाशिम मध्ये नगरपालिकेत आमचे 7 नगरसेवक होते आणि 7ही जण जागेवर आहेत. भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही. जिल्हा परिषदेमध्ये आमचे 7 सदस्य होते आणि 7ही जागेवर आहेत. भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही. मार्केट कमिटीला आमचे 3 जण आत्ताही आहेत. तुमच्या एवढे खोकेंचे पूर वाहत असतानाही पंचायत समितीला 5 मधनं एकाला जरा चटक लागलेली असेल, ते एक जरा हल्लय, पण 4 जण तट देऊन इथला किल्ला लढत आहे. ते त्यांना माहिती असलं पाहिजे. दादा हो, महाप्रबोधन यात्रा का आपण घेतोय आणि कशासाठी? तर आम्ही वारंवार म्हणतोय की महाप्रबोधन यात्रा ही कुणाला टीका करण्यासाठी नाही. पण जर कुणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसैनिकांकडे वाकडी नजर करत असेल, जर कुणी सन्माननीय पक्ष प्रमुखांकडे बोट दाखवत असेल, त्यांच्याबद्दल अपशब्द काढत असेल, तर या शिवसेनेची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्या प्रत्येकाचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल.
आणि तो हिशोब घेतानाच सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचे प्रश्न जे दुर्लक्षित झाले, कारण आता जी परिस्थिती चालली आहे महाराष्ट्रामध्ये, जाणीवपूर्वक त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदू मुस्लिम दंगल पसरवण्यासाठी जन आक्रोश मोर्चे काढले गेले. कोल्हापूर असेल, अहमदनगर असेल, अकोला असेल, सातारा पुसेसावळी असेल, संभाजीनगर असेल, अशा अनेक ठिकाणाहून त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल पसरते का यासाठी अनेक प्रयत्न केले. आमचे हे छोटे छोटे बारके बारके टिल्ले टिल्ले भाचे की नाही, नितेश बितेश सारखे, अशांनी रोज यायचं, फोटो स्टेटमेंट द्यायचे, असलेही उद्योग केले. पण तरी सुद्धा मुस्लिम भावंडांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि कमालीच्या संयमाने मुस्लिम भाऊ व्यक्त झाले, ज्यामुळे त्यांचा हिंदू मुस्लिम दंगलीचा डाव फसला. पण तरीही त्यांना महाराष्ट्र अशांत करावासा वाटला आणि तो अशांत करण्यासाठी आता ते मराठा ओबीसी असा वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहे. जाणीवपूर्वक जी कालपर्यंत गावगाड्यामध्ये राहणारे मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागड, सुतार, लोहार, कुंभार, जे आमच्या 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदत होत्या, त्या जाती एकमेकाने संशयाने बघतील अशा पद्धतीचं वातावरण जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय. आणि तो प्रयत्न कसा होतोय हे मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं की एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरक्षण मी मराठ्यांना देणारच अशी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं, तर दुसरीकडे फडणवीसांनी सांगायचं की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्तेने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची, तर दुसरीकडे बाळासाहेब सराटेने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करायची. सराटे आरएसएसचा पूर्णवेळ कार्यकर्ता. एकीकडे संदीपान भुमरे, अतुल सावे, गिरीश महाजन यांनी आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत असं अंतर्वली सराटीत जाऊन सांगायचं, तर दुसरीकडे नितेश राणे, दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांनी जरांगेचा बोलविता धनी कोण आहे असं म्हणत टीका टिप्पणी करायची. दादा हो, तुम्ही विचार करा. एकीकडे भाजप मधल्याच एका गटाने धनगर आरक्षण एसटीतून पाहिजे म्हणायचं, तर दुसरीकडे जर असे घडले तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील असं नरहरी झिरवळांनी सांगायचं. तुम्ही विचार करा, नरहरी झिरवळ असतील, गुणरत्न सदावर्ते असतील, बाळासाहेब सराटे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ही सगळीच्या दरेकर असेल, प्रसाद लाड असेल, नितेश राणे असेल, अतुल सावे असेल, संदीपान भुमरे असेल, गिरीश महाजन असेल, ही सगळी माणसं एकाच ठिकाणी सत्तेत बसलेली आहेत, जी वेगवेगळे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यांना असं का करायचंय? कारण यांना महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांकडून लोकांचं लक्ष हटवायचं. महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न तुमच्या आमच्या समोर आले नाही पाहिजेत, तुम्ही आम्ही विचार नाही केला पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये महिलांची असुरक्षा किती वाढलेली आहे त्यावर तुम्ही बोललं नाही पाहिजे. कंत्राटी भरती, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी भरतीचा प्रश्न जो नागपूरला आम्ही फार व्यवस्थित मांडला होता की ज्या लोकांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम केलं त्या लोकांच्या त्यांच्या हक्काचे पैसे तुम्ही देत नाही आणि तुम्ही मात्र लोकांच्या पैशावर गुवाहाटी सुरतला मजा मारून येता. त्याला काय अर्थ आहे? ह्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. ते बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, 22 जिल्ह्यातल्या दुष्काळावर बोलत नाहीत, ते पीक विम्यावर बोलत नाहीत, अनुदानावर बोलत नाहीत आणि ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही विचारू नये म्हणून ते जाती जातीत भांडणं लावतात आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षण नावाचं गाजर दाखवतात. परंतु महाप्रबोधन यात्रेचं हे आद्य कर्तव्य आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक गावखेड्यातला माणूस शहाणा झाला पाहिजे, प्रबोधित झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न म्हणूनच आम्ही प्रत्येक गावखेड्यात जाऊन, कारण आम्ही असा टीव्ही लावला की नुसते आम्हाला राजकीय रंगपंचमी आणि टीका टिप्पण्याच दिसतायत. लोकांच्या प्रश्नावर कुणी बोलताना दिसतच नाहीये. त्या लोकांच्या प्रश्नांवरती मांडणी झाली पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. म्हणून मी इथं
वाशिम बद्दल ज्या वेळेला बोलायला लागते तर वाशिमचा मी बऱ्याचदा म्हणजे इथल्या काही लोकांशी भेटले, 3-4 दिवस झालं, काही अंदाज घेतला आणि मग मला काही गोष्टी जाणवल्या. खरं तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती जेव्हा 98 ला झाली, वाशिमचा मागास अनुशेष आणि एकूण अशंकित जिल्हा अशा अर्थाने वाशिमकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, हे राज्याचं खरं तर धोरण असायला पाहिजे. पण ते तसं झालं का? लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं? म्हणजे अगदी एक एक उदाहरणं जरी सांगायची झाली तर पाटबंधारे प्रकल्पाचं मंडल कार्यालय जे वाशिम मध्ये होतं, इथून ते कार्यालय बुलढाण्याला हलवलं गेलं. काहीही गरज नसताना विभागाने 23 ऑक्टोबर 2023 ला त्याचा GR काढला आणि ते कार्यालय इथून बुलढाण्याला हलवलं. आता त्याच्यामुळे काय होतोय? त्याचा परिणाम असा होतोय की इथल्या एखाद्या माणसाला छोट्यातला छोटा कागद पाहिजे असेल तर 200 किलोमीटर लांब तिकडे चक्रा मारायला जावं लागतं. इथून तो जर 10-11 वाजता गेला तर तिथे पोचता पोचता 5 वाजता ऑफिस बंद होतं. काम कसं करायचं काय? त्याच्या जिल्ह्याचं त्याचं ऑफिस त्याच्याकडे असलं पाहिजे ना. पण ह्यावर कोण बोलणार? तीच गत दुसरी ठिकाणी झाली. या जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी, पाणी टंचाई दूर करण्यासाठी, विशेष काही योजना राबवायच्या म्हणून, दुष्काळावर मात करण्यासाठी जे कार्यालय उभं झालं आणि याच पद्धतीचं जलसंपदेचं कार्यालय, हेही कार्यालय बुलढाण्याला वळवलं गेलं. आणि ते आता 2023 मध्ये, आणि एकही लोकप्रतिनिधी यावर अजिबात चकार शब्दाने बोलत नाही. हा वाशिम जिल्हा म्हणजे सोयाबीनचं अग्रेसर क्षेत्र आहे. जवळपास 90 ते 95% क्षेत्र हा सोयाबीनचा पेरा असलेलं क्षेत्र आहे. पण परिस्थिती काय आहे इथे? एवढी मोठी माया ज्या लोकप्रतिनिधींनी जमा केली, त्या लोकप्रतिनिधींच्या हे लक्षात आलं नाही की अरे एवढं मोठं सोयाबीनचं क्षेत्र आहे तर या जिल्ह्यामध्ये एखादी सोया मिल व्हायला हवी. ती सोया मिल झाली तर इथल्या लोकांना काही कामधंदा मिळेल, त्यांचे काही प्रश्न सुटतील. पण ते कसं करतील? अशी सोया मिल उभी करण्यापेक्षा एखादा बालाजी पार्टिकल उभा करून त्यातनं आपला काही सब माल अंदर कार्यक्रम केलेला जास्त चांगला ना. तो कार्यक्रम त्यांनी जास्त केला. प्रश्न कुणी विचारायचे या लोकांना? आता परिस्थिती सोयाबीनची काय झालीये? सोयाबीनचे जर एकूण जर भाव बघितले तर बघा, साधारणतः 2014 ला, म्हणजे त्याच्या तर आधी खूपच सोयाबीनचा भाव कमी होता, पण 2014 ला जो भाव होता तो साधारण 4 ते 5 हजाराचा भाव होता. याच काळामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय भाजपचे आमदार पाशा पटेल यांनी एक कृषी दिंडी यात्रा काढली. या यात्रेमध्ये देवेंद्रजीही सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये पंकजा मुंडेही सहभागी झाल्या होत्या. आणि या यात्रेतून देवेंद्रजी असं म्हणत होते की सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, 10-12 हजारापर्यंत भाव गेला पाहिजे, म्हणून आमची दिंडी आहे. उद्धव साहेबांचं सरकार आलं तेव्हा सोयाबीनचा भाव साधारणतः 7 ते 10 हजाराच्या दरम्यान गेला. आणि आता पुन्हा एकदा, आता काय सोयाबीनचा भाव आहे तर पुन्हा एकदा 4 ते 5 हजारावर. असं का? तर सोयाबीनचे भाव पाडले जातात. हीच गोष्ट तुरीच्या बाबतीत झालीये. तुरीचे भाव काल परवापर्यंतचे किती होते? साधारण 12,500 प्रति क्विंटल हा तुरीचा भाव होता. 12,500 रुपये प्रति क्विंटल हा तुरीचा भाव. आता आपली तूर येणार, या महिना 15 दिवसात तूर मोडली जाणार. आपली तूर आता खळ्यावरनं पोते भरून घरी येणार. तोच तुरीचा भाव दणकन 11,000, कदाचित त्याच्यापेक्षाही खाली येईल. का? कारण एवढी मोठी तूर असताना आणि एवढ्या तुरीचं नियोजन व्यवस्थापन नसतानाही, काहीही कारण नसताना बाहेरून तूर आयात करण्याचं सरकारचं धोरण. का बाहेरून तुम्ही तूर आयात करताय? का इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान करताय? आधीच हा शेतकरी जो आसमानी संकटामध्ये अडकलेला आहे त्यावर पुन्हा तुमचं सुलतानी संकट का लागताय? आणि या शेतकऱ्यांच्या बाबत कोण विचार करणार?
ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून एक, मला आता तो व्हिडिओ दाखवायची इच्छा नाहीये, कारण तो उद्धव साहेबांनी पण एकदा दाखवलेला. काय बोलत होते देवेंद्रजी, काय बोलत होते विरोधी बाकावरून. मी लाईट कापू देणार नाही, मी हे करू देणार नाही, असं जमणार नाही. आता काय झालं, आता शेतकऱ्यांचं काय परिस्थिती आहे. अरे एक एक डीपी आणि ट्रान्सफॉर्मर साठी इथला शेतकरी वेटिंग वर आहे, वेटिंग वर. तेवढ्यातून जर ट्रान्सफॉर्मर बसवलाच तर 48 आणि 72 तासामध्ये ट्रान्सफॉर्मर एकदमच उडतो. ट्रान्सफॉर्मर उडाला, पुन्हा नवा ट्रान्सफॉर्मर बसवायचा, पुन्हा पैसे भरा. काय करायचं शेतकऱ्यांनी. ट्रान्सफॉर्मर सारखे सारखे उडतात. ज्या ट्रान्सफॉर्मर कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर मागवले जातात अधिकारी टेंडर देऊन, हे कोणत्या कंपनीचे आहे, जेवढे फॉल्टी ट्रान्सफॉर्मर येतात ह्यावर कोणच बोलत नाही. अधिकारी, सरकार आणि ट्रान्सफॉर्मरच्या त्या कंपन्या, ह्या सगळ्यांचं जणू काही आर्थिक साठ्या लोट्याचं गणित झालंय. शेतकऱ्यांकडे कोण बघत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय, यावरती अजिबात म्हणजे चकार शब्द बोलले जात नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक गोष्ट ठामपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार आल्यानंतर आमची वाशिमसाठी ही पहिली जबाबदारी असेल की इथली महत्वाची कार्यालय जी बुलढाण्याकडे वळवली गेली आहेत, ती कार्यालय पुन्हा वाशिम मध्ये आली पाहिजे. जे इथल्या लोकांच्या सोयीसाठीच अत्यंत महत्वाचं काम आहे, ती कार्यालय इथं येणं. कारण त्या त्या जिल्ह्याला त्या त्या जिल्ह्याचं कार्यालय असतं. एका जिल्ह्यात 2 कार्यालय तुम्ही का करता, ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे ती आमची पहिली जबाबदारी असेल. इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं ही जबाबदारी असेल. कंत्राटी आरोग्य कर्मचारी असेल किंवा आझाद मैदानावर बार्टी आणि महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी जे 20 दिवसापासून उपोषणाला बसलेत आणि सरकारला त्यांची दखल घ्यायला अजिबात वेळच नाहीये, त्या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी कुटुंब प्रमुख म्हणून ठामपणे उभे राहण्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब हे कटिबद्ध आहेत. दादा हो, या सगळ्यांमध्ये एक अजून एक महत्वाची गोष्ट की आम्ही दर वेळेला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचा प्रयत्न करतोय. आम्ही गोरगरिबांचे, सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण हे सामान्य लोकांचे प्रश्न मांडताना पीक विम्याच्या साठी शिवसेनेने एक आक्रमक भूमिका घेतली. मागच्या दिवाळीच्या सणाला भर दिवाळीमध्ये धाराशिवचे आमदार श्री कैलास पाटील हे दिवाळीत उपोषणाला बसले. आपण इतके लढे दिले पीक विम्याच्या विरोधात, कोर्टात जाऊन वाटेल त्या पद्धतीने सरकारच्या समित्या सगळ्यांच्या समोर मांडणी केली आणि प्रत्येक ठिकाणाहून सांगितलं की पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा हा त्यांच्या खात्यामध्ये अग्रिम जमा केली पाहिजे. तो अजूनही जमा झालेला नाही. आम्ही पश्चिम विदर्भातले आमचे सगळे शिवसैनिक या संदर्भाने आग्रही भूमिका मांडताहेत. आणि होय, शिवसेना या मुद्द्यावर ठाम आहे की पीक विम्याची ही जी लढाई आहे, हे जे आंदोलन आहे, या आंदोलनात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. या सोबतच ज्या काही इथली बेरोजगारी असेल, इथल्या कंत्राटी भरती असेल, इथल्या लोकांचे प्रश्न असतील, या प्रत्येक प्रश्नावर मांडणी करणे ही आमची जबाबदारी आहे. पण होतंय काय, याच्यावर बोलत नाही ना कोणी. बोलायला सरकारला वेळ नाही. आम्ही प्रश्न विचारतो देवेंद्रजींना, तर देवेंद्रजींची ती जी शाउटिंग ब्रिगेड आहे ती काहीतरी भलतच बोलते, ती तर्काला धरून उत्तरच देत नाही. आम्ही म्हणतोय अरे अख्खं राज्य, दादा हो, माया हो, तुम्ही माझ्याशी सहमत आहात का. मी सरळ साधा प्रश्न विचारते. तो प्रश्न राजकीय नेता म्हणून नाही, आई म्हणून विचारते, बहीण म्हणून विचारते, लेक म्हणून विचारते की अरे माझ्या राज्यातला माझा भाऊ, माझा लेक, माझा बाप, माझा चुलता मालता, जी काही ही माझी माणसं आहेत, ही माणसं व्यसनाच्या विळख्यात अडकली नाही पाहिजेत. ड्रग्सच्या विळख्यामध्ये सगळीकडे तरुणाई अडकत चालली आहे आणि यावर सरकार बोलत नाही. हा प्रश्न विचारणं पाप आहे. हा प्रश्न आम्ही विचारतो त्यांना, तर यावर बोलत नाही देवेंद्रजी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, यावर बोलत नाही देवेंद्रजी. मी काल गेले होते अकोल्यामध्ये पीडित मुलीला भेटायला.
14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, सिगरेटचे चटके देणं, मुंडन करणं, अमानुष पद्धतीने अत्याचार केले. मी अकोल्यातली काल यादी बघितली, मी थक्क झाले. शाळकरी मुलींवरच्या किती बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. आणि महिला आयोगाची अध्यक्षा किंवा भाजपच्या 3ऱ्या 4थ्या फळीतल्या आक्रस्ताळ्या पुढारी झालेल्या बायका त्या म्हणतात की सगळंच पोलिसांवर कसं सोडता, मुलींनी सुद्धा आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. अरे दादा हो, तुम्ही विचार करा, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं, 10 वर्षाचं लेकरू, त्याला काय कळणार आहे आत्मनिर्भरता? ते भाजपच्या त्या बायका सांगतात की आम्ही टोल फ्री नंबर दिलाय, त्याच्यावर फोन करा. अरे 7 वर्षाच्या लेकराजवळ असतोय का मोबाईल? त्यानं कधी टोल फ्री वर फोन करायचा? त्या टोल फ्री वरचा फोन त्याला जमल का करायला? कल्याणमध्ये 7 वर्षाच्या लेकराला भुसकून मारलं. मी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला गेले तर काळीच कापत होतं, कारण त्या लेकराच्या फोटो समोर 3ऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून काय ठेवलेलं होतं? एक मॅगीचं पॅकेट, चॉकलेट आणि छोटी फ्रुटी. ही गंभीर परिस्थिती आहे. कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 18 झालेले आहे. देवेंद्र फडणवीस कायदा मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झालेले आहेत. अगदी आजची घटना आहे. आज येरवडा कारागृहामधला एक कुख्यात गुंड फरार झाला. टांगा पलटी घोडं फरार. काय करायचं त्याच्यावर? अरे काल परवा मी एक व्हिडिओ ट्वीट केला आणि सांगितलं की बघा पोलिस कैद्यांना कसली पाकिट पुरवतायत. पाकिट, अरे कैद्यांना एखादी वस्तू द्यायची असेल तर त्याची प्रक्रिया असते ना राजा. जेलमध्ये जावं, तिथं त्या कारागृह निरीक्षकाची परमिशन घ्यावी, लेखी द्यावं, वस्तू तपासाव्या, मग आत जाव्या. ह्या वस्तू आत कशा? कुठेतरी गाडी थांबून कशा काय तुम्ही पाकिट दिली? पोलिसांच्या उपस्थितीत ही देवघेव करून कशी पाकिट दिली? दादा हो, विचार करा. उद्धव साहेब सत्तेमध्ये असताना नुसत्या IQ माहितीवरून, कारण परमवीर सिंग नंतर म्हणतो माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही, मी ऐकलं होतं म्हणून म्हणलो की 100 कोटीची वसुली. ऐकलं होतं. नुसत्या IQ माहितीवरून भाजपची शाउटिंग ब्रिगेड राजीनामा आणि सरकार पाडायची भाषा करत होती. आम्ही पुरावे देतोय रोज, तरी देवेंद्र भाऊ काही खुर्ची सोडत नाही. देवेंद्र भाऊला खुर्ची काय सुटत नाही. आता आजची गोष्ट, आम्हाला काही बोलायचं नाही ना त्याच्यात. आजचीच गोष्ट म्हणजे कालची गोष्ट. काल आम्हाला सन्मान्य संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आणि म्हणले की बाबा महाराष्ट्रातलं हे काही कुणाला ओळखायला येतंय का बघा. नाव नव्हतं, काही नव्हतं. कुणाला ओळखायला येतंय का बघा, हे मकाऊच्या कशिनोत काय करतंय ते. नाव होतं का? ना, कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. भाजप न उडता तीर कशाला अंगावर घ्यावा? गरज आहे का? लगेच भाजपवाले म्हणायला लागले तुम्हाला भाजपचेच लोक दिसतात का? म्हणजे त्यांनीच सांगितलं की भाजपचा माणूस आहे. बरं, तरी पण आपण काहीच बोललो नाही. तर त्यांचाच एक नेता म्हणला बावनकुळे साहेब बाहेर गेलेले आहेत आणि कुटुंबासोबत गेलेले आहेत. चोर की दाढ़ी में तिनका, अरे हम कुछ बोलेच नहीं, हम मुंह खोलेच नहीं, तुम्हीच बोलते, तुम्हीच राज खोलते. हाय क्या हो गया है म्हणल्यासारखं. अरे तुमचंच सगळं चाललंय, आम्ही काही बोललोच नाही. पण आम्ही कशासाठी, आम्ही काय म्हटलं, सन्मान्य संजय राऊत साहेब सुद्धा म्हटले की कुणी फिरायला गेलं, मजा करायला गेलं तर आमचं काही म्हणणं नाही बाबा, जावं, त्याच्यात काय. अरे पण राज्यात किती अस्वस्थता आहे, किती अशांतता आहे, राज्यातले प्रश्न काय आहेत. अरे कोरोना काळात सुद्धा एका रात्री जेवढे मृत्यू झाले नव्हते तेवढे मृत्यू कोरोना संपल्यानंतर त्या कळवा ठाण्याचं हॉस्पिटल असेल, संभाजीनगरचं घाटी असेल किंवा नांदेडचं हॉस्पिटल असेल, एका रात्रीतनं एवढे मृत्यू झाले की जे कोरोनात सुद्धा झाले नव्हते. काय दुरावस्था करून टाकली राज्याची. काय राज्य रसातळाला नेण्याची परिस्थिती आहे. सगळी राज्याची संस्कृती सगळा नाश करून टाकला. आणि ह्यावर आम्ही प्रश्न विचारायला गेलो. नुसतं म्हटलं की अरे कोण आहे बघा बाबा, कोण आहे. काय करतात? चिल्लर चाळे करतात, फोटो ट्विट करतात. कुणाचा? सन्माननीय नेते आदित्यजी यांचा. ही यांची जुनी पद्धत आहे. अरे पण कोण माणूस काय पितोय काय नाही हे जरा बघत जा ना. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे राजे हो,
पुण्यातली एक पत्रकार आहे, नाव आहे अश्विनी सातव. अश्विनी सातव ही अत्यंत धाडसी पोरगी आहे, धाडसी पत्रकार आहे. आणि ही धाडसी पत्रकार तिने नितेश राणेला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलता, तुम्हाला काहीच वाटत नाही का? ही अश्विनीच्या हातात एक कॉफीचा कप आहे आणि त्या कॉफी मध्ये जे फ्लेवर आहे वापरलेलं त्या फ्लेवरची बॉटल आहे. ती सांगते की हा फ्लेवर या कॉफी मध्ये फार छान असतो. काय करावं भाजपच्या ट्रोल धाडीनं, जे आता सन्मान्य आदित्यजींचे फोटो ट्विट करतात आणि ह्यांना सांगितली लायकी दाखवली पाहिजे यांची. या अश्विनी सातव नावाच्या एका धडाडीच्या पत्रकार पोरीचं तिला ट्रोल करताना तिच्या हातातली बॉटल आणि तो कप कसा बदललाय बघा इकडे. सुषमा अंधारे असं खोटं बोलतच नाही. आपल्याकडे पुरावा असतोय, आपल्याकडे कायदा असतो. ही पद्धत आहे, ही संस्कृती आहे. अरे एक पत्रकार पोरगी तुम्हाला नुसता साधा प्रश्न विचारला की तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष का बदलता, एवढं चिडायचं असतंय होय, एवढं रागवायचं असतंय की डायरेक्ट त्या लेकराचा फोटोच बदलता. अरे ती पत्रकार सोडून कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे. त्या लेकराला आबरू आहे, ह्याचा जरा बी विचार नाही करायचा तुम्ही. कसलं ट्रोल धाड आहे यांचं. काय पिलो आदित्यजींच्या ग्लासात काय आहे, काय म्हणलं. अरे ग्लासात काय आहे म्हणजे काय? राऊत साहेब म्हणाले त्याला मोदी ब्रँड म्हणतात. दाखव रे दादा कसलं असतंय ब्रँड. ती चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. नाद करायचं, नादच करायचा नाही. तुम्ही गरज नसताना सन्माननीय पंतप्रधान जी आहे आणि ते कदाचित पेय घेत आहेत, ते कदाचित डिटॉक्स वॉटर पित आहेत. आता आपण गरीब माणसं असतो, आपण जर्मनचा ग्लास, स्टीलचा ग्लास वापरतो. ती हायफाय माणसं कदाचित ते काय काचेचा ग्लास वापरतात. आता असा काचेचा ग्लास आदित्यजींच्या हातात बघितला की लगेच कसला ग्लास आहे. राऊत साहेब म्हणले त्याला मोदी ब्रँड म्हणतात. बाबा आम्ही काय खोटं बोललो? हा म्हणजे आम्ही बोललो की नुसता जाळण धुरच तुमचं काय धुपतो का? विचारलं पाहिजे ना, विचारलं पाहिजे. ही महाप्रबोधन यात्रा आहे, पुराव्यांसकट बोलणारी महाप्रबोधन यात्रा आहे. दादा हो, आम्ही जेव्हा काही प्रश्न विचारतो आणि आम्ही जेव्हा काही बोलतो, इथल्या काय त्या त्यांचं नाव काय, गद्दारांची नावं बी लक्षात राहत नाही. तू भावना गवळी. काय भावना गवळींबद्दल आम्ही आम्ही काही बोललो होतो का? आम्ही काहीतरी बोललो होतो का? मी जरा पुराव्यांसकट सांगितलं पाहिजे बरं का. पुराव्यांसकट आपण सगळं दप्तर घेऊन येतो. ए दादा, अमोल दादा, एक व्हिडिओ दाखव. हाऊसच फिरू आपण. नमस्कार, मी राघवी साबण बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी. बावडा गवळींच्या ट्रस्टमध्ये. नमस्कार, मी राघवी साबण आपलं स्वागत करते. सुरुवातीला या क्षणाची महत्त्वाची बातमी. परिवर्तन महिला दुःखाच्या प्रतिष्ठान
लगेच म्हणजे शैक्षणिक एड कंपनीमध्ये केलं. ते करताना त्यांनी जे डॉक्युमेंट वापरले त्याच्यात फोर्जरी केलाय, फोर्जरी चीटिंग केल्या अशी तक्रार माझ्याकडे आली. या ट्रकमध्ये 70 कोटीची संपत्ती ही ट्रकची होती. त्या भावना गवळींनी दैल ठाण नावाचा त्यांचा पीएच्या नावाने केलेला आहे. एक मिनिट थांब दादा थांब. आता बघा हा आरोप कुणी केला? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीटने केला. हा व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे असो काही जाऊ दे, त्याच्यात खोलात जात नाही. आरोप केला किरीट सोमय्या यांनी. त्यांनी असा आरोप एकाच माणसावर केला नाही, असे आरोप त्यांनी प्रत्येकावर केले आणि त्या प्रत्येकाला नंतर त्यांनी भाजप आणि मिंदे गटामध्ये सामील करून घेतलं. आणि जसेही ते लोक तिकडे गेले त्यांच्या चौकशा बंद झाल्या. म्हणजे जो माणूस शिवसेनेमध्ये असतो त्याच्या मागे ईडी लावायची. मग हे एवढ्या ईडी लावतात, मग ह्यांच्या शिड्या निघतात. असो, मला त्याच्यातही जायचं नाहीये. केली पाहिजे ही माझी विनंती आहे की केंद्र सरकारला हे केंद्र सरकारची प्रतिनिधी म्हणून भावना कारवाई होत असेल तर अनेक लोकांचे त्यांच्यावरती शिवसेनेची लोक टार्गेट करायची आणि बस काय म्हणल्या त्या? अनिल परबांना टार्गेट करायचं, वैभव नाईकांना टार्गेट करायचं. त्यांनी अनेक नावं घेतली आहेत. कबुली जबाब कोण देतंय? ते आपल्याकडे काहीतरी उंदराची मावशी मांजर म्हणतात ना, तसला धंदा. कबुली जबाब देत आहेत त्या की बाबा भाजप अशा पद्धतीने ईडी माग लावतं आणि अनिल परबांना, वैभव नाईकांना किंवा संजय राऊत साहेबांना अशा पद्धतीने ईडी परेशान करतं. हे स्वतः भावना गवळी सांगत आहेत. आता भावना गवळी हे सगळं सांगताना त्या म्हणतायत की नाही, मी तर असं काही केलेलं नाहीये, माझी तुम्ही चौकशी करा. नुसती माझी चौकशी नाही, काय सांगतायत त्या? माझी चौकशी करताना माझे शब्द नाहीयेत. कृपया वर्बाटरी लिस्टचे लोक असतील, LIB चे लोक असतील, गोपनीयचे लोक असतील, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, हे माझे शब्द नाहीत. भावना गवळी असं म्हणतात की माझी चौकशी करताना इथला जो भाजपचा दुसरा आमदार आहे ज्याच्यावर मी 500 कोटीचा आरोप केलाय आणि ज्याला मी लँड माफिया म्हणते, त्या राजेंद्र पाटणीची सुद्धा चौकशी करा. आपण बोललो का? आपण नाही बोललो. आता राजेंद्र पाटणी हा लँड माफिया आहे, 500 कोटीचा त्यानं घोटाळा केलेला आहे. मग आता भावनाताई गपगार का बसल्या? मिरगी आली का? काय झालं? काय झालं? का तुम्ही आता गप्प का बसलेले आहात? तुम्ही आता चकार शब्द का बोलत नाहीत? एका शब्दाने तुम्ही तोंड उघडत नाही? तुम्हाला काहीच बोलावंसं वाटत नाही? राजे हो, अरे याच्या मागचं जरा गणित तर समजून घेत चला. काय घडलं होतं, काय नाही. सब बताने आई हूं, राज खोलने आई हूं, ऐसेच नाही. तुम्ही जर उद्धव साहेबांबद्दल
ज्या पक्षाने आणि ज्या मातोश्रीने तुम्हाला 5 वेळा तख्तो ताज दिला, तुम्ही जर त्यांच्याशी विश्वासघात कराल तर तुम्हाला धडा शिकवावा लागेल. काय झालं या सगळ्यांमध्ये? 27 सप्टेंबर 2021 ला सईद खानला अटक झाली. हा सईद खान त्यांचा पीए वगैरे असं काहीतरी सांगितलं गेलं. पण त्यांचं आता हा 27 सप्टेंबर 2021 ला सईद खानला अटक झाली. 21 ला 27 सप्टेंबर 21 ला अटक झालीये. बघा तिथून पुढे हालचाली कशा झालेल्या आहेत. त्यानंतर 3-4 महिने वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, गुवाहाटीला जायचे प्लॅनिंग, हे सगळं होत आलेलं आहे. आणि 21 जुलै 2022 ला हे सगळे लोक वाया सुरत गुवाहाटीला निघून गेले. 5-6 महिन्यांनीच बरं का. जसेही हे लोक निघून गेले, फार विशेष आहे, माझ्याकडे अजून एक पेपर आहे, ज्या पेपरवरची तारीख ही 27 जुलैला त्याला अटक झाल्याची तारीख आणि त्याची बेल ऑर्डर जी आहे ती पुढे. जसेही ते तिकडे गेले, इकडे त्याची बेल ऑर्डर झाली. आता ती बेल ऑर्डर होताना अजून एक गोष्ट फार महत्वाची आहे की या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं, किरीटला सांगितलं आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट यांनी विश्वास ठेवला. आधी किरीट भाऊंना विश्वास, आता जाऊ दे भाऊ म्हणत नाही, भाऊ म्हणायला पण पात्रता लागते. किरीट सोमय्या यांनी आधी असं म्हटलं की 17 साली तुमच्याकडे चोरी झाली आणि तुम्ही 19 लाखाचा काय त्याच्यावरती तक्रार दाखल केली. कोण म्हणलं? मी तर काय म्हणलं? किरीट सोमय्या असं म्हणाले की 1.5 वर्ष तुम्ही काय करत होता, तुम्ही चोरीची तक्रार नंतर का दाखल केली, वगैरे वगैरे वगैरे. आणि सईद खानवर आरोप आम्ही केले नाही किंवा सईद खान बद्दल आम्ही काहीच बोललो नाही. पुन्हा एकदा गोपनीयचे लोक, LIBचे लोक, पोलीस खातं, व्हर्बायटरी सगळेजण, मी काहीच बोलत नाहीये. हे वाहिन्यांमधले पब्लिक डोमेन मधले व्हिडिओ आहेत. दादा दाखव. एक और बड़ी खबर का रुख करेंगे. मुंबई से बड़ी खबर आ रही है. मनी लॉन्ड्रिंग मामले से जुड़ी ये बड़ी खबर है. आपको बता दें कि मनी लॉन्ड्रिंग केस में ईडी ने कार्रवाई करते हुए शिवसेना के मुख्यमंत्री भावना गावड़े के सोमवार को गिरफ्तार किया है. पूछताछ के बाद किया जाएगा. तो मुंबई से इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें कि मनी लॉन्ड्रिंग केस में ईडी ने कार्रवाई करते हुए शिवसेना के मुख्य कार्यवाह भावना गावड़े के सोमवार को गिरफ्तार किया है. पूछताछ के बाद सईद खान को गिरफ्तार किया गया है. दादा नाही रे दादा, नाही नाही, हे काय वन्स मोर करायचं ना काम आहे. हे का आम्हाला हे का करावं लागतंय त्याचं कारण सांग. मागे उद्धव साहेब आले आणि बोलले, त्यावेळेला फार काहीतरी भावना गवळींना फार अशा मुंग्या बिंग्या आल्या होत्या. नेरच्या माझ्या सभेनंतर दिल्लीत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि त्या पत्रकारांना म्हणाल्या की माझा काय संबंध आहे, मला क्लीन चिट वगैरे दिलेली आहे आणि मला आता काही त्याच्यातलं काही राहिलेलं नाहीये. मी आपल्याला जरा सांगितलं पाहिजे की त्यांना क्लीन चिट मिळाली की नाही मिळाली. माझ्याकडं सईद खानच्या अरेस्ट आणि बेल ऑर्डरची कॉपी आहे, माझ्याकडे ईडीच्या कारवाईची कॉपी आहे. किरीट सोमय्याच फक्त कागद दाखवत नाही तर आम्ही सुद्धा कागद दाखवू शकतो. बरोबर आहे, आम्हाला कागद दाखवायला येतात. हे सगळे कागद आमच्याकडे आहेत. यातलं इंग्रजी वाचण्यापेक्षा मी थेट मराठी वाचते, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे. ईडीने असा कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. म्हणजे भावना गवळी नंतर म्हणाल्या ना की मला क्लीन चिट मिळालेली आहे, आता कुठलेच आरोप माझ्यावर नाहीयेत. तर हे सांगितलं पाहिजे जनतेला, ईडीने असा कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. भावना गवळी यांच्या या केस मधील रोल, ज्यांना को अक्युज्ड म्हटले, सह आरोपी म्हटलेलं आहे, यातल्या
ज्या फॅक्ट आहेत त्या पुढील इन्व्हेस्टिगेशन साठी चालू आहे. अजून चौकशी चालू आहे त्याची. या केस बाबत अजूनही ईडीने ही केस बंद केलेली नाही, कारण ती भाजपा आहे. चुप बैठो नाही तो कान काटूंगा, ती भाजपा आहे. तुम्हाला डोकंच वर करू देणार नाही, कारण माहिती आहे जर त्यांनी केस बंद केली तर आज तुम्ही आम्हाला धोका दिलाय, उद्या तुम्ही भाजपला पण धोका देणार आहात. त्यामुळे भाजपने नारे आवळून ठेवलेले आहेत. केस कुठेच बंद नाहीये. काय म्हटलंय त्यांनी, ईडीने असा कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. भावना गवळी यांच्या केस मधील रोलला घेऊन इनफॅक्ट पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. या केस बाबत अजूनही ईडीने ही केस बंद केलेली नाही, कारण याबाबत कोणतेही कागदी पुरावे ईडी कडून ईडी पुढे सादर केले गेलेले नाही. केस मध्ये सईद खानला फक्त आणि फक्त बेल ग्रँट करण्यात आली आहे, अर्थात जामीन मंजूर झालेला आहे आणि हायकोर्ट ऑफ बॉम्बे कडून तो जामीन आहे. ईडीच्या मॅटर मध्ये भावना गवळी या को अक्युज्ड आहेत. विशेष महत्वाची बाब की या सगळ्यांच्या मध्ये सईद खानला जी काही बेल ग्रँट झालेली आहे, जे जामीन मंजूर झालेला आहे, तो सुद्धा सशर्त जामीन मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे काही अटी शर्ती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. ज्यात असं सांगितलेलं आहे की द ऍप्लिकेंट हु इज अरेस्टेड इन सीआर नंबर ECIR MBZ01/78/2021 is ordered to be released on cash bail in the sum of rupees 1 lakh for a period of 4 weeks. The applicant shall within the said period of 4 weeks furnish the PR bonds in the sums of 1 lakh rupees. The applicant shall surrender his passport before the trial court. जो हा माणूस आहे याने याचा पासपोर्ट सादर केला पाहिजे, तो पासपोर्ट त्याने जमा केला पाहिजे. द ऍप्लिकंट शॅल नॉट लिव्ह इंडिया विदाउट प्रायर परमिशन ऑफ द ट्रायल कोर्ट. न्यायालयाच्या परमिशन शिवाय तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. द ऍप्लिकंट शॅल नॉट टेम्पर विथ द एव्हिडन्स इन एनी मॅटर. तुम्ही अशी कुठलीही कृती करू शकत नाही. The applicant shall keep the investigating officer informed to his current address and mobile contact number and or change or of residence or mobile details if any from time to time. जर तुमचा काही पत्ता बदलला, मोबाईल बदलला तर तुम्हाला वेळोवेळी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करत ही सगळी माहिती सांगावी लागेल. The applicant shall report to the enforcement directorate on the first Monday. आता हे सगळं जे काही सांगितलं गेलं, को अक्युज्ड सह आरोपी भावना जी आहेत, म्हणजे क्लीन चिट कुठलीही नाही, क्लीन चिट नसतानाही त्या अशा पद्धतीने, मला खरं तर न्यायालयाने सांगितलेल्या त्या प्रत्येक वाक्यांवरती आता जायचं नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, खूप साऱ्या गोष्टी. मला म्हणजे स्वतःला संकोच वाटतोय जे शब्द याच्यात वापरलेले आहेत ते शब्द सांगायला. दादा हो, या सगळ्या लोकांचा विकास करण्यासाठी निवडून द्यायचं होतं. शिवसेनेने विश्वास टाकला होता, पण यांनी बेकायदेशीर पद्धतीने माया जमा केली आणि ती माया जमा करून नंतर ती वाचवण्यासाठी हे ईडीच्या दारात नतमस्तक होऊन पुढे गेले. ज्या किरीट सोमय्यांनी एवढे आरोप केले होते त्याच किरीट सोमय्याला नंतर पत्रकारांनी विचारलं तेव्हा मात्र ते अत्यंत गपगार राहिले, जसे ते अनेक प्रकरणामध्ये गपगार राहिलेले आहेत आणि त्यांना त्याचं काहीही वाटलं नाही. हे फार विशेष आहे. आता शेवटचा प्रश्न, दादा एक फोटो दाखवस, एक फोटो दाखवस दादा. एक ट्वीट आहे किरीट सोमय्या यांचं, जे किरीट सोमय्या यांनी भावना गवळीच्या संदर्भाने केलेलं होतं आणि त्या ट्वीट मध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं, एक माहिती दिलेली होती सगळी की भावना गवळीने कशा पद्धतीने फ्रॉड केलेला आहे आणि तो फ्रॉड करून कशी लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे. ट्वीट असं आहे, 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. कोण म्हणते? व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या. 7 करोड भावना गवली ने ही चुराए है. ते 7 कोटी रुपये भावना गवळीनेच चोरले होते. ईडी सेज शिवसेना MP भावना गवली has filed fake FIR of 7 crore theft. त्याग केले देवेंद्र फडणवीसांना. त्या देवेंद्र फडणवीसांना
ज्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ज्या नरेंद्र मोदींना 7 कोटीचा आरोप ज्यांच्यावर केलाय त्यांनी राखी बांधलेली आहे. बरं, आणि खाली पेपरचे कटिंग वगैरे टाकलेले आहे. आता माझा साधा प्रश्न आहे, कारण माझ्या सभेनंतर मला कल्पना आहे की पत्रकार भावना गवळींना प्रश्न विचारतील. असं झालं तसं झालं, मग सुषमाताई असं बोलल्या तसं बोलल्या, आणि मग त्या सांगतील खोटं बोलते ती खोटं बोलते, मला क्लीन चिट मिळाली आहे, मी निर्दोष आहे, केस बंद झालेली आहे, मी असं काही केलंच नाही. तर चला, माझ्यावर चांगले संस्कार आहेत, मी तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवते. मी विश्वास ठेवते की असं काही झालेलं नाही. जर असं काही घडलं नाही तर ज्या व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी तुमची आबरू अशी भर बाजारात उधळायचा प्रयत्न केला, तुम्ही त्याच्यावर आबरू नुकसानीचा दावा का टाकला नाही? का किरीट सोमय्याला तुम्ही सोडून दिला? जर तुम्ही खरे आहात, जर तुम्ही चुकलेल्या नाही आहात, तर खरंच तुमच्यावर वंदनीय बाळासाहेबांचे संस्कार आहेत आणि तुम्ही बेकायदेशीर एकही रुपया जमा केलेला नाहीये, तुम्ही ईडीला घाबरलेल्या नाहीये, तुम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे, तर मग तुम्ही किरीट सोमय्या आणि भाजपाला कोर्टात का खेचत नाही? का खेचत नाही कोर्टात? खऱ्याला मरण आहे का दादा? अरे सत्व परीक्षा सगळ्यांना द्यावी लागती, ताऊन सुलाकून निघून अजून सोनं निखरत ना. का तुम्ही ती केस दाखल केली नाही? भावना गवळी, तुम्ही एवढ्या एकाच प्रश्नावर क्लीन बोल्ड होता, मला अधिक बोलायची गरज पडत नाही. राजे हो, हे आपल्या सगळ्यांना मला यासाठी सांगावं लागलं, कारण या सगळ्या लोकांनी सांगितलं की उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले. अरे हिंदुत्व म्हणजे काय असतं रे? काय असतं हिंदुत्व म्हणजे? कुठल्या बाता मारताय तुम्ही? अरे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि घर पेटवायची म्हणजे हिंदुत्व काय? घर पेटवणारे हिंदुत्व भाजपाचं असेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे हिंदुत्व सांगते ते गोरगरिबांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व सांगते. आम्हाला गोरगरिबांच्या चुली पेटवायची चिंता पडलेली आहे. आम्हाला गोरगरिबांच्या महाराष्ट्राच्या लेकीबारी कशा सुरक्षित राहतील यासाठी लढणं गरजेचं वाटतं. सुषमा अंधारे ही सुळावरची पोळी खायला तयार होते. सुषमा अंधारे ही जीवाची बाजी लावून इथं लढायला तयार होते, कारण सुषमा अंधारेला माहितीये की माझा जीव भलाही बकरीचा असेल, पण गुफेतला वाघ माझा भाऊ आहे. त्यामुळे या बकरीच्या लेकराला तो वाघ मामा आपल्या पाठीवर घेऊन खेळवणार आहे आणि शिवसैनिकांना अगदी आपल्या चिलखत देऊन रक्षण करणार आहे. आणि अशा वाघ भावासाठी माझ्यासारख्या 1000 बहिणी कुर्बान आहेत तो वाळून टाकायला. आम्ही आमचा जीव वाळून टाकायला तयार आहोत. काय करणार आहात तुम्ही? केसेस टाकणार माझ्यावर? सन्मान्य आदित्यजींवर तुम्ही केस टाकली. कशाची केस टाकली तुम्ही? म्हणाले तुम्ही पुलाचं उद्घाटन का केलं? अरे बीएमसी ने जिथं रिपोर्ट दिलाय की पूल पूर्ण झालाय आणि त्या पुलाचं उद्घाटन करणं प्रशासक तुम्ही नेमलाय, तिथं नगरसेवक नाहीये, तर दुसरा जो प्रेफरन्स जातो तो आमदाराला जातो. त्या भागाचे आमदार म्हणून आदित्यजींचा तो अधिकार आहे. पण तरीही जर तुमचं म्हणणं असेल की आम्हाला ते चेक करायचं होतं, त्या अधिकार उद्घाटन केलं म्हणून आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करतोय, तर मग समृद्धी महामार्गावर जे शेकडो मुर्दे पडले, त्या पुलाचं उद्घाटन करणाऱ्या त्या सगळ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांसकट आणि सगळ्या नेत्यांवर तुम्ही 302 चा गुन्हा दाखल करणार का? बोला, तो दाखल करावा लागेल. तुम्ही आम्हाला काय गुन्ह्याची आणि एफआयआर ची भीती दाखवताय? अरे निष्ठावंत शिवसैनिक मेडल सारखे ते सगळे गुन्हे मिरवायला तयार आहेत, कारण आमच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ आम्ही निष्ठावंत आहोत
आम्ही तुमच्यासारखे करप्टेड नाही आहोत आणि आम्ही तुमच्यासारखे भिवून जाणारे नाही आहोत. सत्ता आम्हाला मिळाली नसती काय? होय, दिली नसती काय सुषमा अंधारेला एखादी MLC शिंदे गटानं? हा, अरे आम्हाला सत्ता अशा बेकायदेशीर आणि बैमान पद्धतीने नको आहे. यापेक्षा आम्ही इमानदारीची चटणी भाकर खाऊन सुखी आहोत. ही आमची स्वाभिमानाची भाकरी आहे आणि ही स्वाभिमानाची भाकरी आम्ही सगळे मिळून मिसळून एकत्र ही लढाई लढणार आहोत. दादा हो, सभेच्या सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओ मधला सगळ्यात शेवटचं चित्र तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात साठवा. जे चित्र होतं सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना ज्या कपटी कारस्थानी लोकांनी बेकायदेशीर मालमत्ता जमवून सन्माननीय पक्षप्रमुखांना वर्षाच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच वर्षावर त्याच्या 10 पट सन्मानाने सन्माननीय उद्धव साहेबांना स्थापित करण्यासाठी ही लढाई आहे. या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मागायला आणि या देशाचा हा कायदा हे संविधान वाचवायला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. राजे हो, फार अराजकतेचा अंधार पसरलाय, पण आदित्योदय होणार आहे. तो आदित्योदय करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी इथपर्यंत आले होते. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, पण माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची अगदी खबऱ्या खुबऱ्या सहित यापैकी मी एकाचीही माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.